नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा सगळ्यात डिटेल आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपल्या पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी. याची लिंक व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी देईल. तर इथे बघा दिलेलं आहे अर्ज सुरू होण्याची तारीख 29/10/2025, अर्ज बनवण्याची तारीख 30/11/2025. तर इथे बघा अर्जाची सूचना, जाहिरात वगैरे सगळं दिलेलं आहे. तर आता बघा तुम्हाला ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं आहे त्याच्या आधी जागा बघून घ्या. तर आपण जाहिरात ह्या सेक्शनवर तुम्हाला जायचं आहे. अधिक माहितीवर क्लिक करा. अधिक माहिती क्लिक केल्यानंतर बघा आता मी ज्यांचा फॉर्म भरतो आहे किंवा स्वतःचा भरतो आहे त्यावर तुम्हाला कोणतं पद आहे, पोलीस कॉन्स्टेबल किंवा ड्रायव्हर किंवा बॅट्समन, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं. मी पोलीस कॉन्स्टेबल केला. आणि कोणता घटक म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला भरती करायची तो जिल्हा इथे तुम्हाला निवडायचा आहे. आणि इथून PDF बघून कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे किंवा तुमच्या कास्टसाठी जागा आहे का सगळं बघा व्यवस्थित. आणि त्यानंतरच फॉर्म भरा. आणि त्यानंतर तुम्ही सगळ्या डिटेल एकदा चेक करून घ्या. तुमच्या जिल्ह्यावाईज तुम्हाला जिल्ह्यासाठी अर्ज करायचा आहे. तर त्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा मुख्य पृष्ठ म्हणजे तुम्हाला होमपेजवर यायचं आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्ही नवीन जे होमपेज आहे त्यावर तुम्ही येणार. आणि त्यानंतर बघा नवीन नोंदणी करा किंवा आपले खाते नसल्यास यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही याच्यावर क्लिक करा, कारण आपण नवीन आता नवीन आपण खाते खोलते. तर बघा आता तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा स्वतःचा. याला मोबाईल नंबर तुमचा लिंक पाहिजे. तर आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया. याला मोबाईल नंबर लिंक नसताना लिंक करा, कारण OTP येतो आहे. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर. तर बघा आता जनरेट OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डवर त्यावर तुम्हाला एक OTP जाणार आहे. OTP गेल्यानंतर तुम्हाला तो OTP जर टाकायचा आहे. तर आपण आता आधार कार्ड नंबर टाकला आणि जनरेट OTP क्लिक करायचं. बघा OTP माझ्या फोन नंबरला गेलेला आहे. तर एक 10-20 सेकंदात तुमच्या फोन नंबरवर OTP येईल. OTP आल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा जो आधार OTP तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर आपण आता OTP टाकून घेऊया. OTP टाकल्यानंतर बघा तुम्हाला पुढचा जो ऑप्शन आहे व्हेरीफाय OTP वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तो OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा जो OTP आहे तो व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर बघा आता तुम्हाला एक टाईम लागेल, एक 4-5 सेकंद किंवा 10 सेकंद. तर तुम्ही व्हेरीफाय OTP क्लिक करा. OTP व्हेरीफाय सक्सेसफुल झाला आहे आपला. तुमची ॲटोमॅटिकली जी माहिती तुमची आधार कार्ड नंबरने ती येत आहे. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, तुमचं जे लिंग, तुमचं जे राज्य आहे ते ॲटोमॅटिकली येतं आहे. बघा आता खाली आलेत. तर इथं तुम्हाला युजर नेम किंवा मेल ID टाकायचा आहे. तर तुमचं मेल ID जर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर मेल ID व्यवस्थित टाका, त्यावर लिंक जाते. तुम्हाला ते ईमेल ID व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड निवडा, स्वतःला पासवर्ड निवडायचा आहे. तुमचा पासवर्ड डबल टाका, पासवर्ड खातं जमा. आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचं इंग्रजीत पूर्ण नाव खाली टाका. त्यानंतर देवनागरी म्हणजे मराठीत तुम्हाला तुमचं नाव हे टाकायचं आहे. तुम्ही लॅपटॉपवर भरत असाल, जर तुमच्याकडे नसेल मराठी टायपिंग, तर तुम्ही नोटपॅडला वगैरे टाईप करून तिथून कॉपी करून तुमचं नाव इथं पेस्ट करू शकता. तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे नाव आहे देवनागरीत टाकून घ्या. बाकी तुमचा पासवर्ड हा तुम्हाला स्वतःला टाकायचा का पासवर्ड निवडा. तुमच्या मानाने तुमचा पासवर्ड तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर डबल टाका आणि खाली तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुमचं नाव टाका. त्यानंतर खाली या तुमचा लिंक सिलेक्ट करा आणि ह्या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला जो कॅपचा बघायला दिलेला तो कॅपचा अवघड वाटत असला तर रिप्लेस करून जो सोपा कॅपचा आहे तो टाका. तर आता जो कॅपचा आपण टाकून घेऊया. कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला खाली बघा रजिस्टर बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर कॅपचा आपण टाकून घेतला आहे. तर कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला रजिस्टर बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं पॉपअप येईल, प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. तर तुमचा ईमेल ID त्यावर एक लिंक गेलेली आहे. तर ती लिंक तुम्ही ओपन करायची. एक 5 मिनिटामध्ये तुम्हाला लिंक येईल. तर तुमचा जो मेल ID तो ओपन करायचा. बघा आता मला महाराष्ट्र स्टेट पोलीस नावाने ईमेल आलेला आहे. त्यावर तुम्ही क्लिक करा आणि खाली व्हेरीफाय बघा. तर व्हेरीफाय लिंक बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर 3 दिवसात तुम्हाला हे व्हेरीफाय करावं लागणार, नाही तर तुम्हाला परत रजिस्टर करावं लागणार आहे. तर व्हेरीफाय बटनावर क्लिक केल्यानंतर मेल ID तो व्हेरीफाय होऊन जाईल. तर बघा आता आपण क्लिक करायचं. सक्सेसफुल माझा मेल ID हा व्हेरीफाय झालेला आहे. तर ह्यानंतर ओके बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आता तुम्हाला ऑटोमॅटिकली मेन पेजवर म्हणजे तुम्ही जे नोंदणी करायचं आहे इथं आता बघा तुम्ही तुमचं युजर ID तुमचा मेल ID टाकायचा, पासवर्ड आहे तो तुम्ही स्वतः टाकला तो टाकून इथं खाली कॅपचा टाकायचा. बघा आता युजर लॉगिनमध्ये लॉग इन करायचं आहे तुम्हाला. तर बघा आपण कसं टाकतो ते वगैरे टाकून घ्या, कॅपचा टाकून घ्या आणि लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे ऑटोमॅटिकली आधार कार्डवरचा घेईल तुम्हाला आणि त्यानंतर तुमचं डिटेल येईल. तर बघा वर ऑप्शन आहे आपल्याला अर्ज आणि शाळेचा जो सॉक्स अपलोड करा. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. वरच्या साईडला बघा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला हे क्लिक करायचं आहे आणि तुमचं अर्ज तुम्हाला आता अशा प्रकारे करायचं आहे. तर बघा आता इथं क्लिक करा. तुम्हाला इथं पदासाठी अर्ज करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येतो तुमचा आधार कार्ड नंबर वगैरे सगळ्या डिटेल येतात. त्यानंतर खालच्या साईडला या
तुमच्या स्वतःचे नाव टाकायचं तुम्हाला इंग्लिशमधून. तर स्वतःचं नाव आपण टाकून घेऊया, ज्यांचं आपण फॉर्म भरतो त्यांचं नाव टाकल्यानंतर बघा तुम्हाला वडिलांचं नाव हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इंग्रजीमध्ये, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. त्यानंतर तुम्हाला तुमचं आडनाव टाकून घ्यायचं आहे. आडनाव टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला आईचं नाव आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला मराठीत टाकायचं आहे. मी जसं बोललो तुम्ही नोटपॅडवर टाकून घेऊ शकता किंवा फोनमधून कॉपी करून पाठवून तुम्ही नोटपॅडला घेऊ शकता. तर बघा आता हे तुम्ही मराठीत टाकायचं नाव वगैरे सगळं डिटेल. आणि त्यानंतर बघा खाली आता पद, तर तुम्ही आता कशासाठी अर्ज करणार आहे तर ते तुम्हाला निवडायचे पद. तर आता मी पोलीस कॉन्स्टेबल केले. घटक म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यासाठी करायचं आहे, तर आता मी घटक सिलेक्ट करून मी अहिल्यानगर करतो आहे, SP अहिल्यानगर. तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला कशासाठी भरायचं कोणत्या याच्यासाठी ते तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं टाका तुम्हाला. तर मी फक्त तुम्हाला दाखवते कशासाठी टाकायचं. तर बघा आता मी SP अहिल्यानगर केलं. हे टाकल्यानंतर बघा तुम्हाला आता पुढील पृष्ठावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या सगळ्या डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला चेक करा एकदा व्यवस्थित तुम्ही सगळं व्यवस्थित टाकलं आहे का, त्यासाठी तुम्ही अप्लाय केलं का. त्यानंतर पुढील पृष्ठावर क्लिक करा. तर तुमची जी पुढची माहिती म्हणजे पुढचं जे पेज आहे तुमचं ओपन होईल. त्यामध्ये बघा तुम्हाला आता तुम्हाला सगळ्या डिटेल हो नाही करायचं. तुम्ही आतंक म्हणजे कशामध्ये आहे, भूकंपग्रस्त आहात का, तुम्ही गृहरक्षक आहात, होमगार्ड आहात का, तर हे सगळे व्यवस्थित एकदा बघा. सगळ्याला तुम्ही होय नाही होय तुमच्या हिशोबाने करा. तुम्ही माजी सैनिकाचे मुलगा आहेत का किंवा तुम्ही खेळाडू वगैरे आहात का, हे सगळं एकदा वाचून घ्या. तुम्ही भूकंपग्रस्त आहात का, माजी सैनिक आहात का, तर याच्यातलं आमचं जे भरतो त्यांचं काहीच नाही, तर मी नाही करतो सगळ्यासाठी. आणि तुम्ही ज्या प्रवर्ग इच्छिता प्रवर्ग सामाजिक आरक्षण आहे का, तर त्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो निवडा प्रवर्ग सामाजिक आरक्षण आहे का, तुम्ही ते हो नाही हे सगळं व्यवस्थित बघा आणि त्यानुसार तुम्ही हो किंवा नाही करू शकता. तर हे एकदा व्यवस्थित करा. तर मी आता प्रवर्ग कोणता आहे तुमचा, तर तो OBC आहे. तो प्रवर्ग मी निवडला आहे, ज्यांचा फॉर्म भरतो त्यांचा OBC. त्यानंतर बघा तुम्हाला जात क्रमांक जात प्रमाणपत्राचा नंबर असतो आहे आपला, तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तो तुम्ही टाकून घ्या. आणि त्यानंतर दिनांक टाकायचं तुम्हाला, जे जात प्रमाणपत्र कधी भेटलं आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर आपण जे जात क्रमांक तो टाकून घेऊया. तर जात प्रमाणपत्र टाकायचं तुम्हाला नंबर टाकल्यानंतर बघा तुम्हाला तुमचा दिनांक टाकायचा आहे. म्हणजे दिनांक कोणता का तुम्हाला ते जात प्रमाणपत्र कधी भेटलेलं आहे ते तुम्हाला त्यावर भेटेल. तर तो दिनांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला ते प्रमाणपत्र आहे तुमचं जातीचं ते कधी भेटलेलं आहे. तर हे सगळे व्यवस्थित टाकून घेऊया. व्यवस्थित टाकल्यानंतर बघा तुम्हाला ते ऑप्शन होते तारीख सिलेक्ट करायचं, तुम्ही तिथून सिलेक्ट करून तारीख तुमची टाकून घ्या. तर हे सगळं टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला शिक्षण आहे, म्हणजे इथं बघा डायरेक्टली 12वीचा बेसवर येतो तुम्हाला 12वीचा ऑप्शन येतो ऑटोमॅटिकली. तुम्ही सिलेक्ट करा. तर सिलेक्ट करण्याचा इथं बघा तुम्हाला 12वी बेसचा ऑप्शन येतो. तर तुम्ही तिथून 12वी किंवा SSC सिलेक्ट करा, SSC. आणि इथं तुम्हाला उत्तीर्ण प्रमाण म्हणजे तुमचं जे मार्कशीट असते किंवा जे तुमचं सर्टिफिकेट असतं पासिंग सर्टिफिकेट, त्यावर नंबर असते उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक, तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. तर तो उत्तीर्ण प्रमाणपत्र नंबर तुम्हाला टाकल्यानंतर खाली तुम्हाला ते कधी भेटलं आहे तो दिनांक असतो ते तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे. तर ते टाकल्यानंतर तुम्हाला दिनांकाचा ऑप्शन आहे बघा खाली, तर दिनांकाचा ऑप्शन तुम्ही टाकून घ्या. तर आपण जे उत्तीर्ण प्रमाणपत्राचा नंबर टाकून घ्या पहिलं. तो टाकल्यानंतर खाली तुम्हाला जन्मदिनांक म्हणजे तुमचा जन्मदिनांक काय, जन्मतारीख ती तुम्हाला खालच्या साईडला ती टाकायची आहे. ह्या सगळ्या डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर बघा तुम्ही सगळ्या चेक करा, तुमचं वय ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर परत जो ऑप्शन असतो बघा पुढील पृष्ठ, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. एकदा या सगळ्या डिटेल व्यवस्थित बघून घ्या, तुम्ही व्यवस्थित भरला नाही. पुढील पृष्ठ क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं ऑप्शन येतो आहे, तुमचा जे पत्ता आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तर पत्ता व्यवस्थित टाकून घ्या, तुमचा जो असेल तो व्यवस्थित पत्ता टाका तुमचं संपर्कासाठी. आणि तुमचा स्थानिक आणि जो पत्ता एक असेल तुम्ही दोन्हीसाठी एकच पत्ता टाका. तुमचा पत्ता व्यवस्थित टाकून घ्या, जिल्हा वगैरे पिनकोड वगैरे, आणि तुमचा राहण्याचा आणि जो संपर्क जो पत्ता एक असेल त्यावर बॉक्सवर क्लिक करा आणि पुढील पृष्ठावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर हे सगळे व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो येथील तपशील. तुमचा जो धर्म आहे म्हणजे तुमचा काय हिंदू, तुम्ही ख्रिश्चन मुस्लिम वगैरे ते सगळं टाका. त्यानंतर जात प्रवर्ग काय ते यांचं OBC, तर आपण इथं OBC टाकून घेऊया. आणि पोट जाट काय ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. तर ह्या सगळ्या डिटेल टाकल्यानंतर बघा खाली तुम्ही सोयीमध्ये आहात का, सैन्य जाती होय नाही करा. महाराष्ट्राचे आदिवासी रहिवासी डोमासाईल आहे का, होय असेल होय करा. तुम्हाला डोमासाईल नंबर इथं टाकावा लागणार आहे, तर आपण होय केलं आहे. तर त्यानंतर बघा तुम्हाला डोमासाईल नंबर येतो इथं टाकून घ्यायचा आहे. डोमासाईल नंबर टाकावा तुम्हाला बघा इथे दिनांक टाकायचं, तुम्हाला ते कधी भेटलं डोमासाईल त्याचा दिनांक तुम्हाला डोमासाईल असतो तो ते तिथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर ते टाकल्यानंतर बघा खाली ऑप्शन आहे कर्नाटकचे आदिवासी, तर ते ॲटोमॅटिकली तुमचं नाही येणार आहे कारण तुम्ही महाराष्ट्र डोमासाईल हे दिलेलं आहे. त्यानंतर खाली या
इथे बघा तुम्हाला ज्या सामंताचा लाभ घेऊ इच्छित प्रवर्ग वगैरे तुम्हाला भूकंपग्रस्त माजी सैनिक ते नाहीचे ते ऑटोमॅटिकली बघा इथून नॉन क्रिमिनल आहे तुमच्याकडं. तर तुम्ही नॉन क्रिमिनल मोडच असाल तर होय करा. इथे तुम्हाला नॉन क्रिमिनलचा नंबर हा लागणार आहे. तर आपण होय केलं आहे. तर आता बघा आपण नॉन क्रिमिनल गटामध्ये हा होता. आपण एकदा इथं होय करूया. होय क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नॉन क्रिमिनल नंबर हा विचारणार नाही. जावक नंबर क्रमांक तो नॉन क्रिमिनल असेल तर आपण तो टाकून घेऊया. आता बघा तुम्हाला नॉन क्रिमिनल नंबर टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्हाला जो नॉन क्रिमिनल कधी भेटलं आहे तुम्हाला त्याची डेट तुम्हाला ही तिथं टाकायची. तर नॉन क्रिमिनल नंबर टाकून घेतला आपण. तुम्हाला ते कधी इश्यू झालं आहे ती डेट नॉन क्रिमिनलवर असती. तर इथे तुम्हाला ती डेट ती टाकून घ्यायची आहे. तर ती टाकल्यानंतर बघा तुम्हाला सगळे व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही नंबर वगैरे व्यवस्थित टाकला आहे. एखादा नंबर चुकला तर तुम्हाला याची अडचण होऊ शकते. तर त्यामुळे नॉन क्रिमिनलचा नंबर तुम्ही एकदा व्यवस्थित टाकून घ्या. तर नॉन क्रिमिनलचा नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर बघा तुम्हाला खालच्या साईडला यायचं आहे. तर इथं तुम्हाला दिसेल तुम्ही विविध शारीरिक पात्रता पूर्ण करीता दोन्हीला तुम्हाला होय होय करायचं. नाही केलं तर तुमचं ते कॅन्सल होऊ शकतं. तुमचा जो अर्ज येतो त्यानंतर तुम्ही NCC आहेत तर होय नाही करा. बाकीचे डिटेल बघायचं चेक करा. तर तुम्ही सगळ्याला होय नाही करा तुमच्या हिशोबाने. आपल्याकडं तुमचं लायसन आहे का हे सगळं तुम्ही एकदा टाकून घेऊन पुढील पृष्ठावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर बघा आता तुमचं जे डिटेल आहे ते आलेलं आहे. अर्ज बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. शैक्षणिक अर्जावर तुम्हाला तुमचं जे SSC 12वी शिक्षण टाकायचं आहे. तुमचं जे बोर्डाचं नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुम्ही उत्तीर्ण आहात तर तिथं तुम्हाला पास हे बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर निकालाचे वर्ष आहे तुमच्या मार्कशीटवर असतं ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि पुढं तुम्हाला प्राप्त गुण टाकायचे. तुम्हाला म्हणजे किती गुण भेटलेले ते तुझे तुम्हाला टाकून घ्यायचे आणि कितीपैकी भेटलेत ते पण तिथे तुम्हाला टाकायचं आहे. तर प्राप्त गुण किती ते टाकायचे तुम्हाला. प्राप्त गुण टाकल्यानंतर तुम्हाला एकूण कितीपैकी भेटलेत ते तुम्हाला तिथं पुढच्या साईडला टाकायचं आहे. तर हे सगळं टाकल्यानंतर तुम्ही पदवीधर असाल तर होय करा. नसेल तर नाही करा. तसं हे 12वी बेसवरच आपली भरती ती होती. पण तुम्ही टाकलेलं चांगलं. तुम्ही होय केलं ज्यांचा भरतो त्यांचा. होय केल्यानंतर तुम्हाला ते विचारतं तुम्ही त्यांचं काय कशामध्ये त्यांची पदवी झालेली. तर इथं ऑप्शन येतो आहे. तर आपण तिथून तो सिलेक्ट करायचा आहे. कशामध्ये झाले BSc BCom BA वगैरे. तर जी कोणती पदवी असेल MCom BCom वगैरे जी असेल ती पदवी जर ती तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथून ती सिलेक्ट केल्यानंतर बघा तुम्हाला खाली ऑप्शन दिसतो आहे. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात तर हो किंवा नाही करा. तर ते नाही त्याच्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड तुमची जर तुमची निवड नाही झाली तर तुम्ही जर करारबद्ध काम करू इच्छित आहात तर तुम्ही करारबद्ध काम करणं इच्छुक असाल तर होय करा. नसेल तर नाही करा. तर आपण नाही करतोय. तर नाही केल्यानंतर बघा खाली तुम्हाला ऑप्शन दिसते. तो बॉक्स आहे खालचा. त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते प्रतिज्ञापत्र म्हणून. तर आता आपण एकदा होय नाही एकदा चेक करून घ्या ते व्यवस्थित बघा. तर आपण नाही करतोय. तर नाही केल्यानंतर बघा तुम्हाला खाली जो बॉक्स आहे त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बॉक्सवर क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन बघा प्रतिज्ञापत्र आणि त्यानंतर तुम्हाला जतन करा ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज आपला. तर अर्ज जतन करा बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल. ओके एकदा माहिती व्यवस्थित बघून घ्या असेल आणि तुमचा जो टोकन क्रमांक तो आलेला आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हवं तर किंवा याचा फोटो तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला इथं असा ऑप्शन येईल. इथं परत तुम्हाला वरच्या साईडला जायचं अर्ज व शाळेचे तर स्वाक्षरी अपडेट करा. तर आधी तुम्हाला पे नावचा पण ऑप्शन आहे पण आपली सही आणि जे फोटो तो राहिलेला आहे. तर पहिला आपण ते अपलोड करून घेऊया. तर आपलं सही वगैरे अपलोड नाही दाखवत. तर आपण आता काय करूया अर्ज व स्वाक्षरी बटनावर क्लिक करायचं आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. आता बघा छायाचित्र किती MBची पाहिजे ते इथं तुम्ही लक्षात घ्या. आता ते व्यवस्थित तुम्ही फोटो आणि जी साईन आहे तुमची ती व्यवस्थित फोटो काढा फोनमध्ये आणि ती व्यवस्थित क्रॉप करा. तर त्यासाठी बघा तुमचं क्रॉप नसल्यामुळे तुम्हाला एक वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला यायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचं जे बघा ही वेबसाईट इमेज रिसायझर यावर तुमचा जो फोटो व साईन आहे तुम्हाला व्यवस्थित जी दिलेली आहे आपल्याला इथं बघा जी साईज दिलेली काही ती आपली 160 पिक्सलची आणि 5 KB ते 20 KB मधले पाहिजे. तर ते बघा ते फोटो तुमचा 200 ते 12 पिक्सल त्याची जी उंची ती पाहिजे आणि ती रुंदी ती 160 पिक्सल पाहिजे. तर तुम्ही असे बनवू शकता. त्यानंतर आपण अपलोड बटनावर क्लिक करू तुमच्या फोनवरून जो फोटो येतो. तर इथं बघा आपलं जे व्यवस्थित नाही आली तर पुन्हा आपण चूज फाईलवर क्लिक करून जे आपण जो फोटो जो बनवला आहे आपण रिसायकलमधून तो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर पुन्हा अपलोड बटनावर क्लिक करून आपला फोटो अपलोड झाला आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन आहे सेव्ह फोटोज. त्यानंतर तुम्ही क्रॉप वगैरे करा साईज व्यवस्थित करा. त्यानंतर इथं ऑप्शन तुम्हाला सेव्ह फोटोज बटनावर तुम्हाला क्लिक करून तुमचा जो फोटो आहे तो सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर इथं सिग्नेचर आहे. सिग्नेचरला सेम तुम्ही थोडी लांब सिग्नेचर करा म्हणजे रुंदी जास्त पाहिजे त्याची. असं करा अशा हिशोबाने आणि पुन्हा अपलोड बटनावर क्लिक करून आपण जी आपली साईन आहे ती अपलोड केली आणि सेव्ह सिग्नेचर बटनावर तुम्हाला क्लिक करायचं. उंची बघा 256 ते 64 तुम्हाला पिक्सल पाहिजे. तर हे झाल्यानंतर बघा तुम्हाला सगळे डिटेल नंतर बॅकवर यायचं. तुम्हाला बॅक बटनचा ऑप्शन आहे खाली.
बॅक बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर एकदा व्यवस्थित तुम्ही साईन आणि फोटो चेक करा. बॅक बटन आल्यानंतर बघा खाली तुम्हाला पे नावचा ऑप्शन आहे. तर पे नाव बटनावर तुम्हाला क्लिक करा. 350 रुपये ही फी आहे. तर बघा एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त एकाच जिल्ह्यासाठी एकाच म्हणजे तुमचं जी तुम्ही हे केलेलं जी पोस्ट आहे त्यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही जास्त जिल्ह्यात जर अर्ज केला तर तो बाद होऊ शकतो. तुम्ही दुसऱ्या पोस्टसाठी दुसऱ्या जिल्ह्याचा अर्ज करू शकता, पण एका पोस्टसाठी नाही करू शकता. बघा तुम्हाला टोकन नंबर आला आहे. पुढे जा बटनावर क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला जो कॅप्चा आहे तो टाकून तुम्हाला जे पेमेंट आहे ते करायचं आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही जो फॉर्म इथे भरू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तिथं प्रिंटचा ऑप्शन येईल. तर आपण पेमेंट नाही करत आहे, त्यांचं अजून फिक्स नाही, तर त्यामुळे आपण पेमेंट नाही केलं. पण तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म भरू शकता आणि तुम्ही हा कॅप्चा टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं. तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतो ऑनलाईन भरायचं. तुम्हाला क्रेडिट कार्डने भरायचं का डेबिट कार्डने भरायचं, तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे तुमचा जो फॉर्म आहे पोलीस भरतीचा हा भरू शकता.